मध्येच आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये गणपती बाप्पाचं पूजन, छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन, तदनंतर राष्ट्रगीत संपन्न करून या स्पर्धेला शुभ संकेत दिले गेलेत मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि या खेळाची सुरुवात आपण अगदी करत आहोत। गोलंदाजीसाठी मंदार लवेकर अगदी खाडी एंड कडून गोलंदाजीची सुरुवात करणारा अगदी आपण पाहिलं तर गेले कित्येक वर्ष ओरणची सेवा करणारा हा खेळाडू, ओरणचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू अगदी 33 मिनिटांमध्ये ही इनिंग संपवायची आहे आणि त्या पेनलाइज केलं जाईल कारण की 3 मिनिटं ही ड्रिंकची ऍड करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतात। अगदी सामन्याची सुरुवात, प्रारंभ आणि या टुर्नामेंटचा करतोय आजच्या दिवसाचा शुभारंभ। पहिला चेंडू जोरदार मारला आणि चेंडू गेला बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर, चौकार। त्याने खूप साऱ्या मॅचेस मध्ये चौकारानं सुरुवात केली होती। यावेळेला समोरच्या बाजूनं क्षेत्ररक्षक आहे मॅडॉनला, चांगलं क्षेत्ररक्षक, त्यामुळे हा चेंडू निर्धाव राखण्यामध्ये यश आलंय कारण की नक्कीच अगदी जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतं, अगदी क्लीन आणि साऊंडची क्वालिटी अगदी उत्तम पाहायला मिळते। चेंडू बॅटच्या अगदी टॉपेजला लागलाय आणि चेंडू गेलाय फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर, आणखी एक चौकार। बॅट मधून आणखी एक पाहायला मिळाला। त्यावेळेला फटका, आणखी एक चांगला अगदी गली आणि पॉइंट मधून गॅप सिलेक्शन पाहायला मिळाला आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, आणखी एक दर्जेदार चौकार। सुरुवात अगदी सुरेख पाहायला मिळते, दोन्ही बाजूला अनुभवी खेळाडू पाहायला मिळतात। यावेळेला समोरच्या बाजूला काय धमाकेदार स्ट्रोक, पंचांचा इशारा, दॅट्स अ 4 रन, चौकार। कला जाती मथुरा में मस्जिद होती, अगर छत्रपती शिवाजी ना होते तो सुन्नत सबकी होती। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणारं संगीत आपण ऐकलं। धावसंख्या मात्र अगदी वेगाने पुढे मार्गक्रमण करीत असताना पाहायला मिळते। आणखी एक चांगला फटका, चेंडू जातोय थर्ड मॅन सीमा रेषेच्या अगदी बाहेर, चौकार। तेरी तकदीर का लिखा तुझसे कोई ले नहीं सकता, अगर उसकी रहमत रही तो तुझे वो भी मिल जाएगा जो तेरा हो नहीं सकता। हे साई बाबांचं अगदी सुंदर असं संगीत ऐकलं, परंतु अगदी या पहिल्या षटकामध्ये धावा आणि धावांचा धुमाकूळ नक्कीच घातलेला आपल्याला पाहायला मिळाला। अगदी तब्बल या षटकामध्ये 5 चौकार, त्यामुळे धावसंख्या या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळाली तब्बल 20 धावा। कारण की
अगदी ही मॅच अगदी ही टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते, बोथ साइडने खेळवली जाते, त्यामुळे गोलंदाजाचा एंड चेंज होताना आपल्याला पाहायला मिळणार, फलंदाजा तशाच प्रकारे खेळताना आपल्याला पाहायला मिळतील। गोलंदाजीसाठी गोलंदाज रोहित कातकरी यावेळेला गोलंदाज की पॉवर प्ले दुसरा ऑन असेल आणि त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न नक्कीच, कारण की पहिल्या षटकामध्ये काय फलंदाजी लायली प्रमोद पाटील, अगदी बरसला, धावांच्या नद्या अगदी दुधड्या भरून वाहत होत्या। यावेळेला मिडऑफला हा चेंडू हलक्या हाताने खेळला आणि स्ट्राइक रोटेड या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळालाय, कारण की समोरच्या बाजूने चांगली फलंदाजी होते, त्यामुळे कर्णधारांना हे हेरलं आणि विवेकने मात्र एकेरी धाव घेत पुन्हा एकदा स्ट्राइक वरती प्रमोद पाटीलला पाठवलंय, कारण की आपण वर्ल्ड कप मध्ये देखील मॅच पाहिली होती की ज्यामध्ये पॅट कमिन्सने दिलेला स्टान्स आपल्याला पाहायला मिळाला आणि तदनंतर ग्लेन मॅक्सवेलने केलेली तुफानी 201 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली होती। त्यामुळे नक्कीच मॅच आपल्याला जिंकायची आहे आणि समोर अगदी फार्मात आहे, पहिल्या षटकामध्ये आक्रमक फलंदाजी नक्कीच केली आहे प्रमोद पाटील, स्ट्राइक वरती पाहायला मिळतोय। यावेळेला हलक्या हाताने चेंडू खेळायचा मिस टाइम झालाय, चेंडू सटकला, एक धाली आहे आणि एकच धाव्यांवरती समाधान मानावं लागतंय। 6 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे विकेट देखील शाबूत ठेवताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की पूर्वीचं क्रिकेट असं नव्हतं, नवीन आलेले खेळाडू अगदी चेंडूची लोकर जातपर्यंत सिंगल डबल्स घ्यायचे, परंतु त्यावेळेला MRIचा चेंडू होता, चेंडूमध्ये झालेला बदल आणि खेळामध्ये झालेला बदल, कारण की पहिल्या चेंडूवरती षटकार चौकार मारताना आताचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। गोलंदाजीची पुन्हा एकदा सुरुवात करत असताना आपण गोलंदाजाला पाहणार आहोत, परंतु समोर यावेळेला पाहायला मिळतोय तो फलंदाज विवेक। यावेळेला समोरच्या बाजूने बॅटचा पेस खोलला आणि चेंडू मात्र सीमारेखेच्या बाहेर, चौकार। सुशांत दादांचं इथं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं की ज्यांची कल्पक बुद्धिमत्ता आणि कल्पक विचार सारणीतून साकारलेली टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते। दरम्यान इनसाइड आउटचा देखणा फटका एक्स्ट्रा कव्हरला, जिथपर्यंत चेंडू अडवला जाईल ना तिथपर्यंत पुन्हा एकदा एकेरी धाव, परंतु या षटकामध्ये थोडीशी चांगलीशी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे, एकच चौकार आलाय 4 चेंडूंमध्ये, म्हणजे नक्कीच पॉवर प्ले दुसरा ऑन असताना देखील या ठिकाणी चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहिला। यावेळेला आडवा बॅटने चेंडू खेळला आणि चेंडू जाईल बहुतेक क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत 1 बाउन्स। दुसरा चौकार या षटकामध्ये देखील पाहायला मिळाला। यावेळेला चांगला चेंडू लाईन मिस केली या फलंदाजानं आणि त्यामुळे हा चेंडू डॉट टाकण्यामध्ये यश आलं आणि आपण जर पाहिलं तर या 2 षटकामधील हा दुसरा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला। या 2 षटकांची गोळाबेरीज केली तर आमचे गुणलेखक मित्र आम्हाला सांगतील की धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 31, म्हणजे जवळपास 15.5च्या सरासरीने या 2 षटकामध्ये धावा करण्यात आल्या। चांगलंच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला। थोडासा वेळ आहे, जाऊया डीजे कडे, ऐकू एक सुमधुर संगीत। समाप्त झाला, त्यामुळे पॉवर प्ले ऑफ करण्यात आला, क्षेत्ररक्षण पूर्णपणे पांगवण्यात आलं। बाह्य वर्तुळामध्ये तुम्हाला 5 क्षेत्ररक्षक, अंतर वर्तुळामध्ये 6 क्षेत्ररक्षक, ज्यामध्ये गोलंदाज आणि यष्टीरक्षक इन्क्लूड असणारा। पहिल्या षटकामध्ये थोडीशी खराब गोलंदाजी करत असताना नक्कीच खूप साऱ्या धावा, तब्बल 20 धावा बहाल केल्या होत्या। तोच गोलंदाज मंदार लवेकर गोलंदाजीसाठी आला। या ठिकाणी ऑफस्टंपच्या खूपसा बाहेर आहे चेंडू आणि पंच आमच्यापर्यंत कळवतात स्वैर चेंडू आहे, त्यामुळे आणखी एक धाव
स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल। 6 ओव्हरची मॅच आहे। दरम्यान चेंडूने बॅटची कड घेतली आहे। अगदी फर्स्ट स्लिपच्या दरम्यान चेंडू जिथपर्यंत अडवला जाईल ना एकेरी धाव, कारण की सिंगल डबल्स म्हटलं ना तर क्रिकेटची लाईफ लाईन आहे। धाव फलक हलता ठेवणं ते देखील गरजेचं राहतं आणि पूर्वार्ध म्हटलं तर अगदी शांततेचा काळ, अगदी डोक्यावरती शांततेने फलंदाजी करण्याची संधी असते। यावेळेला फटका चांगला, इनसाइड आउटचा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरला जिथपर्यंत चेंडू अडवला जाईल ना त्या ठिकाणी एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळते। एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आपल्याला रोहित पाटील पाहायला मिळतात। अगदी बेलदार वाड्याचा खेळाडू आहे। दरम्यान मंदार पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती। यावेळेला थोडस व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळाला। बॅटचा पेच अगदी विवेकने अगोदर खोलला आणि अगदी धीमा गतीने चेंडू यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये स्थिरावताना आपल्याला पाहायला मिळाला। चांगली व्हेरिएशन गोलंदाजी, यावेळेला लाईन चांगली लागताना आपल्याला पाहायला मिळतो। पॅड वरती आदळला होता उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आहे आणि पंचांनी त्या अपिलाकडे लक्ष देखील दिलं नाही आणि या ठिकाणी बहुतेक बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव, लीग बाईच्या स्वरूपामध्ये धावली, धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, 35 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। पूर्वार्ध आपण एन्जॉय करत आहोत। यावेळेला फास्टर वन, परंतु लाईन खराब आहे। पंचांनी पुन्हा एकदा दंडित केला, ते मात्र गोलंदाज मंदार लवेकर। यावरूनची आणबाण शान, कारण की नक्कीच आपण काही वर्ष मागे गेला तर बाहेरच्या येणाऱ्या टीमचं आव्हान परतून लावणारा खेळाडू मंदार लवेकर, एक यॉर्कर मॅन, यावेळेला गोलंदाजी टाकत असताना पाहायला मिळतोय। चेंडूने बॅटची कड घेतली आहे, परंतु शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण, आणखी एक धाव या ठिकाणी पाहायला मिळते। धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, 37 धावा स्कोर कार्ड वरती। दरम्यान आजच्या दिवसामध्ये सेवा गावातील अगदी गोडपंच राजेंद्र गरत देखील आमच्याशी जोडले गेले, त्यांचं देखील वेलकम स्वागत असेल। रिवा स्वीप दुधारी तलवार, परंतु फुक्कट गेला वार। या ठिकाणी लाईन मिस केली आहे फलंदाजांना, परंतु पहिल्या षटकामध्ये मी कौतुक विशेष कर्णधारांचं करणारा की पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा देऊन सुद्धा या ठिकाणी दुसरं षटक आणि दुसरं षटक काय प्रभावशाली राहिलं। या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केला। एक सुंदरशी गोलंदाजी, ड्रिंकटॉली मैदानामध्ये जाणारा, त्यामुळे 3 मिनिटाचा इनिंग ब्रेक असेल। आपण जाऊया डीजे कडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत। नक्कीच पाण्याची व्यवस्था अगदी सुंदरसं आयोजनातून अगदी इलेक्ट्रिक का रत्नेश मात्रे यांच्या संकल्पनेतून आपल्याला पाहायला मिळते। आपण पुढच्या मॅच साठी इन्व्हाइट करतोय। पहा दोन्ही संघाचे कर्णधार स्वर्गीय निशांत स्मृती भेंडकल संघाचा कर्णधार जुगल घरात, तसेच आर्यन ग्रुप चिरले संघाचा कर्णधार परेश ठाकूर यांना विनंती आहे आपण लिस्ट घेण्यासाठी यायचं आहे।
तसेच टी शर्ट तुम्हाला कलेक्ट करायचे असतील त्यामुळे नक्कीच या दोन्ही कर्णधारांना आपण विनंती करतोय लिस्ट घेण्यासाठी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे। दरम्यान 3 षटकाचा वाजवी खेळ संपलाय। 37 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात। कुठली विकेट या ठिकाणी अजूनही मिळवता आली नाहीये। पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आला रोहित कातकरी ज्यानं दुसरं षटक टाकलं होतं। सुंदरशी गोलंदाजी त्यांना देखील टाकली होती। तोच गोलंदाजी करणारा कारण की 6 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे 2 गोलंदाजांना या ठिकाणी 2-2 षटक टाकण्याची मुभा असेल। पुन्हा एकदा पहिला चेंडू सामन्याला सुरुवात। रिवा स्वीप दुधारी तलवार पण तू फुक्कड गेला वार कारण की लगा तो ताली नहीं तो गाली लगा तो आबाद नहीं तो बर्बाद आपके हाथों में कटोरा ठणठण गोपाल अशी खूप सारी विधानं आपल्याला पाहायला मिळतात। कारण की हा फटका जोखमीचा फटका असतो। लागला तर समोरच्याची नाही लागला तर स्वतःची मान कापून घ्यावी लागते। या वेळेला फटका काहीसा फसला एलिव्हेशन कमी आहे। क्षेत्ररक्षक अगदी साधा सोपा झेल कसं सोडायचं त्याचं प्रात्यक्षिक अगदी कर्णधाराकडून आपल्याला पाहायला मिळाला। कारण की कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हणतात परंतु एक साधा सोपा झेल होता आणि कन्वर्ट करणं गरजेचं होतं आणि महत्वाचा झेल होता। जवळपास प्रमोद पाटीलचा तो झेल होता की ज्या फलंदाजाने या मैदानामध्ये हा आकार माजवला। अगदी चौकाराने अगदी दर्जेदार फलंदाजी करत असताना आपण देखील पाहिला आणि ती संधी आली होती। ती संधी नक्कीच या ठिकाणी घालवली आहे। या वेळेला बॅकफुटला जाऊन पंच केला आणि चेंडू मात्र निघून गेला सीमा रेषेच्या बाहेर। धावा मिळतील 4 चौकार। सौरभ गांगुलीची आठवण करून देणारा आपल्याला पाहायला मिळाला। बॅकफुटला जाऊन त्यांना पंच केलं होतं। या वेळेला समोरच्या बाजूने खेळला आणखी एक फटका फसला क्षेत्ररक्षक परंतु थोडासा पुढ्यात पडला। नो मॅन लँड मध्ये चेंडू धरणी मातेला दान होत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि आणखी 2 धावा कारण की क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर अगदी डीप मिड विकेट वरून त्यानं खूप मोठी धाव घेतली होती परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही। त्यामुळे आणखी 2 धावा ऍड होतील आणि अगदी रोहित शर्माची आठवण करून देणारा 45 क्रमांक स्कोर कार्ड वरती या ठिकाणी छापलेला आपल्याला पाहायला मिळतो। 45 धावा या ठिकाणी पूर्ण होत असताना आपण पाहिला। या वेळेला आणखी एक मिस टाइम स्ट्रोक। पुन्हा एकदा चेंडू नो मॅन लँड मध्ये पडण्याची शक्यता आणि नक्कीच अगदी 3 खेळाडूंच्या मधोमध चेंडू पडला। आणखी 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात कारण की नक्कीच खेळामध्ये थोडासा बदल केला अगदी डू अँड डाय प्रकारे खेळताना कारण की नक्कीच हे 4थं षटक आहे आणि अजून एकही फलंदाज बाद झाला नाहीये। त्यामुळे या वेळेला चांगली फलंदाजी आणि मोठे मोठे फटके मारत असताना आपण प्रमोद पाटीलला पाहतोय की जरी बाद झालो तरी आमचा एखादा नवीन फ्रेश फलंदाज मैदानामध्ये येईल परंतु मला धावा वाढवायच्या आहेत यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी प्रमोद पाटीलची पाहायला मिळते। बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक काहीसा फंबल आणि आणखी एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळते कारण की नक्कीच कलात्मकतेने भरलेले फटके आपल्याला पाहायला मिळाले। कारण की षटकार मारणं काहीसं सोपं असतं परंतु चौकार मारणं थोडंसं कठीण असतं आणि आपण जर प्रमोद पाटीलची खेळी पाहिली ना तर षटकार नाही आहेत परंतु जवळपास त्यांना तब्बल 7 चौकार खेळला। वैयक्तिक 38 वरती खेळतोय आणि संघाची धावा 48 झाली आहे। 4 षटकांचा खेळ संपला। ऐकूया थोडंसं एक सुमधुर संगीत जाऊया डीजे कडे।
पुन्हा एकदा पण विनंती करतोय पहा, स्वर्गीय निशांत स्मृती भेंडकल संघाचा संघनायक आणि आर्यन ग्रुप चिरले संघाचा संघनायक आपल्याला खेळाडूंची लिस्ट घेण्यासाठी यायचं आहे, तसेच टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी यायचं आहे. आयोजक तुमची वाट पाहत आहेत. दरम्यान गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्जताना आपल्याला पाहायला मिळतोय. चौथा गोलंदाज धीरज म्हात्रे आपल्याला पाहायला मिळेल. अगदी 5वं षटक टाकण्याची जबाबदारी त्याच्यावरती देण्यात आली आहे. मुलेखंड गावातील हा एक दर्जेदार खेळाडू म्हणून देखील ओळख आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. अखूट टप्प्याचा चेंडू शॉट पूल पॉवरफुल आणि चेंडू होतोय प्रेक्षकांमध्ये गोल षटकार. शतक फलकावर लागते. 54 धावा कंप्लीट केल्यात. या वेळेला काहीसा लाईन मिस केली आहे. बॅक ऑफ द हँड चेंडू रिलीज केला होता. चेंडू पडल्यानंतर अगदी हातभर वळला आणि चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये. चांगला चेंडू, लाईनही चांगली, गती चांगली, लेन चांगली पाहायला मिळाली धीरजची. या वेळेला चेंडू मात्र ऑफस्टंपच्या काहीसा दूरवरून जातोय आणि पंच मात्र या ठिकाणी दंडित करतात. संदीपजी पाटील या वेळेला मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. स्क्वेअर लेग पंच दीपक पाटील आपल्याला पाहायला मिळतात. उरण पंच असोसिएशनचे 2 दर्जेदार पंच आणि तिसरे पंच आमच्याशी जोडले आहेत राजेंद्र घरात. या वेळेला लाईन चांगली आपल्याला पाहायला मिळाली आहे. वाईड यॉर्कर, कारण की काही वर्ष मागे गेला तर नक्कीच आपण पाहिला तर यॉर्कर चेंडू हा मोस्ट डिमांडेबल बॉल म्हणून मानला जायचा, परंतु आजकालच्या क्रिकेटमध्ये आपण पाहिला तर वाईड यॉर्करला जास्त पसंती दिली जात असताना आपल्याला पाहायला मिळतं. कारण की हा चेंडू खेळण्यासाठी सर्वात महत्वाचं सूत्र, चेंडू तुमच्यापर्यंत येणार नाही, तुम्हाला चेंडू पर्यंत जावं लागतं. त्यासाठी फुटवर्क दाखवणं गरजेचं आहे. काहीसा बॅकफुट वरती खेळतोय त्यामुळे चेंडू त्याच्या बॅटच्या रडार मध्ये येत नाहीये. यावेळेला चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडू आणि क्षेत्ररक्षकांचा पाठलाग सुरू आहे. रोहित चेंडू पर्यंत पोहोचलाय. या ठिकाणी तब्बल 3 धावा कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाज धावसंख्येमध्ये 3 ने वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 58 धावा आणि अगदी 47 धावांची दर्जेदार खेळी या ठिकाणी पेश केली आहे प्रमोद पाटील या फलंदाजांना. कमालीची धम्माल फलंदाजी. या वेळेला अलंगदा कार्पेट, चेंडू जमिनीला गुदगुल्या करत गवताला झिंझणा देत जात असताना आपण पाहिला. स्टेट अगदी लॉंग ऑन वरून डीप मधून क्षेत्ररक्षकाला जिथपर्यंत चेंडू पकडला गेला फक्त एकेरी धाव. 47 धावांवरती हा खेळाडू नॉट आउट खेळतोय. नक्कीच आणखी एक अर्धशतक येईल का? या वेळेला चांगला फटका आणि टाळ्यांचा कडकडाट, अर्धशतक झळकावलाय. त्यामुळे नक्कीच बॅट उंचावून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं आहे. टाळ्यांचा गडगडाट आणि डीजेला आपण विनंती करूया एक सुंदरचं संगीत वाजवायचं आहे प्रमोद पाटीलसाठी. धावसंख्या झाली आहे 63. अगदी ज्या खेळाडूंना सीझन क्रिकेट मध्ये खूप साऱ्या हाफ सेंचुऱ्या आणि सेंचुऱ्या झळकवल्यात तो आजच्या दिवसामध्ये अर्धशतक अगदी या टुर्नामेंट उरण प्रीमियर लीग 2025 अगदी पर्व क्रमांक 4 आणि त्या 4
पर्वातील अगदी 7वी हाफ सेंचुरी आपण प्रमोद पाटीलच्या बॅट मधून पाहतोय। हवा थोडीशी विरळ आहे परंतु माझ्या मनगटामध्ये ताकद आहे, हवेची मला गरज भासत नाही हे सांगणारा आणि ही फलंदाजी आपण या मैदानामध्ये पाहिली। नाव आहे प्रमोद पाटील। जण पहिल्याच मॅच मध्ये नवीन गोलंदाज विवेक जाधव नागावचा खेळाडू आहे, गोलंदाजीसाठी आलाय आणि दुसरी धाव पहा। अगदी वाऱ्याचा वेग, चित्त्याची चपळाई आणि कोल्ह्याची चालाकी या 3 गुणांचा संगम दाखवला आपण पाहिलं तर अगदी विकेटच्या माध्यमातून 2 हरण धावल्याचा बाद झाला। आणखी 2 धावा, 65 धावा स्कोर कार्ड वरती। शेवटचं आणि अंतिम षटक विवेक जाधव नागावचा एक दर्जेदार विवेक जाधव आला यावेळेला समोरच्या बाजूला आणि चेंडू ब्लॅक स्किन वरती आपटला, एक दर्जेदार धमाका षटकार। आपल्या खेळाडूंची लिस्ट तुम्हाला टॉप 11 ची लिस्ट द्यायची आहे। 14 खेळाडूंची लिस्ट द्यायची आहे आणि ज्यामध्ये तुमचे खेळाडू खेळणार त्या 11 खेळाडूंवरती आपण टॅग मार्क करायचा आहे। दरम्यान नक्कीच अगदी धमाका पाहायला मिळाला। विवेक ठाकूर कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, षटकार ठोकला। यावेळेला आणखी एक मोठा फटका आणि आणखी एक धमाकेदार स्ट्रोक, त्याचं कौतुक करेल आमचा डीजे मास्टर। दरम्यान बॅक टू बॅक दुसरा दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळाला। पहिला षटकार, दुसरा चौकार। यावेळेला गोलंदाजावरती हल्ला बोल केला, आणामारीचं षटक। यावेळेला समोरच्या बाजूने क्षेत्ररक्षक आहे परंतु झेल सुटला, एक आली, दुसरीचा प्रयत्न, 2 देखील कंप्लीट। या ठिकाणी धावा आणि धावांचा धुमाकूळ शेवटच्या षटकामध्ये, कारण की शेवटच्या षटकामध्ये आक्रमण केलं जात आहे। धावसंख्येमध्ये 2 ने वाढ, 77 धावा। सकाळचं सत्र आहे आणि या सकाळच्या सत्रामध्ये अगदी धुमाकूळ घातला, अर्धशतकी खेळी केली आणि एकही फलंदाज अगदी हर्षद ठाकूरच्या टीम्स ला पूर्ण करता आला नाही, बाद करता आला नाही। यावेळेला नक्कीच गोलंदाजीची कामगिरी थोडीशी सुमार आपल्याला पाहायला मिळाली। फलंदाजी मात्र या पहिल्याच मॅच मध्ये बहरली। यावेळेला लोअर फुल टॉस करून घेतलाय, चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूची पकड होईल, चेंडूची फेक होईल, आणखी 2 धावा ऍड होतील। धावसंख्येमध्ये 2 ने वाढ, म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचली 79 धावा। अगदी शांत डोक्याने फलंदाजी करत असताना दोन्ही खेळाडू मात्र काहीसे अशांत झालेत, कारण की शेवटचं षटक आहे। पहिल्या काही षटकामध्ये शांततेची फलंदाजी मात्र अशांत झालेत फलंदाज। यावेळेला फटका चांगला, स्लॉग स्वीप केलाय आणि हा चेंडूला फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर। आणखी एक धमाकेदार षटकार। त्यांना मात्र ही 6च्या 6 षटकं पूर्ण केली, त्यांचं देखील अगदी मनपूर्वक कौतुक। अगदी शेवटच्या चेंडूवरती षटकार मारून तब्बल धावा जमवल्या 84 आणि 85 धावांचं एक मोठंसं आव्हान, एक मोठं टार्गेट सेट झालंय। त्यामुळे मी विनंती करतोय दोन्ही संघाने लाईनअप मध्ये यायचं आहे आणि लाईनअप मध्ये जायचं आहे। उरण प्रीमियर लीग चालू आहे, शिस्त आपल्याला स्वतःला लावून घ्यायची आहे।
आणि या 6 षटकांचा वाजवी खेळ संपला, माझी वेळ संपतीये, त्यामुळे नक्कीच या दुसऱ्या अंकासाठी आपण विनंती करतोय महाराष्ट्राचे नामवंत समालोचक ज्यांच्या आवाजाची जादू आपल्याला पाहायला मिळाली आहे, मी जयजी भोसले यांना विनंती करतोय, जसं दुसरं सत्र या दोन अंकी नाटकाचा दुसरा भाग चालू होईल, आपण मायक्रोफोनचा ताबा आपण घ्यायचा आहे. धन्यवाद. हेलो चेक. धन्यवाद. इथे जी म्हात्रे सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात या मॅचच्या दरम्यान, पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक असं स्वागत. एक मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आज आपण पाहत आहोत. 8 दिवसाचा हा कारभार जो मात्र पुढे चाललाय, या रायगड जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण तालुका आणि त्या तालुक्याची संपूर्ण प्रीमियर लीग आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. नेक्स्ट मॅच काही क्षणामध्ये नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. दोन्ही संघांच्या कर्णधारांचं लक्ष वेधूयात की आपण देखील सज्ज राहा. सुशांतजी तांडेल साहेब, वैभवजी कडू साहेब, जरीमरी क्रिकेट क्लब नागाव, गणेश कृपा बालई, RS कोटनाका आयोजित असणारी स्पर्धा, हे भव्य दिव्य व्यासपीठ आपण पाहतोय. या स्पर्धेचं 4थं पर्व आहे आणि उरणकरांनी करावं गर्व असं हे 4थं पर्व आज आपण पाहत आहोत. पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक येत असताना सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळालं. आज या उरण प्रीमियर लीग मध्ये धावांचा अक्षरशः रतीप रचला गेलाय. कारण मला आठवतं की हे अर्धशतक येण्याच्या आधी अर्धशतकांची जास्तीची रेलचेल पाहायला मिळाली. संदीप पाटीलने अर्धशतक ठोकलं, करण मडवीने अर्धशतक ठोकलं. अगदी त्याच वेळेला आपण करण मडवी, संदीप पाटील, तदनंतर आणखीन एक अर्धशतक नयन बंडाच्या बॅटमधून पाहायला मिळालं, अमित नाईकच्या बॅटमधून पाहायला मिळालं, एकंदरीत समर्थ कडू. आणि अर्थात अर्धशतकांची ही यादी काढायची झाली ना तर सर्वाधिक मोठी यादी या प्रीमियर लीग मध्ये स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आणि आजचं आलेलं अर्धशतक कॉंग्रॅच्युलेट आपण करूयात, अर्थात प्रमोद पाटीलला कॉंग्रॅच्युलेट या दोन्ही खेळाडूंना करायला हवं. कारण 85 धावांची एक सर्वाधिक मोठी भागीदारी या स्पर्धेमध्ये रचण्यात येत असताना पहिल्या विकेटसाठी विवेक ठाकूर आणि प्रमोद पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाली. अर्थात या स्पर्धेची दमदार आणि साबद अशी सुरुवात या खेळाडूंनी केली आहे. आपल्या संघाप्रतीची भावना त्यांची नेहमी चांगली राहिली आहे. एक महत्त्वपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय ज्याची UPL 2025 अर्थात चालू असलेली मॅच, जिथे एका बाजूला आपण पाहतोय जरीमरी नागाव आणि त्याचे विपक्ष खेळते प्रियेश फ्रेंड्स क्लब केगाव. या दोन संघांदरम्यानची लढत आपण पाहत आहोत. उत्तरार्धाकडे वळतोय या आपण या सामन्याला आणि या दिवसाला प्रारंभ करतो आहोत. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरवणी बुद्धिमत्ता दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख बगे देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा, बघता बहुतोषवी, बघता बहुतोषवी. प्रथम गणराला वंदन करून उभ्या विश्वाचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन मी तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो. सस्नेह नमस्कार, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज शुक्रवारचा दिवस, तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. वर्किंग डे आहे, परंतु उरणकर गर्दी निश्चित करतील कारण या स्पर्धेची एक महत्वाची सामने आज आपण पाहणार आहोत. पहिला दिवस अक्षरशः मला तर वाटलं की ISPL ला जाणाऱ्या खेळाडूंकरता तो पहिला दिवस होता की काय 5 जानेवारीला या स्पर्धेची सुरुवात झाली आणि 4 नामवंत खेळाडू एकामेकाच्या समोर भिडले. हे आपण पाहतोय सबस्क्रायबर मीटर आपण पाहत आहोत. 24 लाईव्ह इव्हेंट्स अर्थात संदेजी पाटील साहेब यांची ही संकल्पना 3,12,166 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. आणि आज तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. या स्पर्धेची आणि खऱ्या अर्थाने उत्कंठ प्रत्येकाला होती, परंतु 24 लाईव्ह इव्हेंट्स वरती चॅम्बो नाही तर सारं काही नाही असंही म्हणावं लागेल कारण या वाहिनीसाठी तो नेहमी चांगलं कामकाज करतो. चला आपण उत्तरार्धाकडे वळतो आणि त्याआधी आपण पुढच्या मॅचचाही लक्ष वेधूयात की संघनायक
आपण देखील उपस्थित व्हा, कारण थोड्याच वेळामध्ये करणार आहोत नाणेफेकीचा कौल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ओपनिंग बॅटर मैदानावरती दाखल झाल्यात. या 86चा पाठलाग करायचा आहे हर्षल ठाकूर आणि प्रफुल्ल ठाकूर, ज्याने एक काळ क्रिकेटचा अक्षरशः अनेक वर्ष सातत्याने निर्विवाद असं अभिराज्य दाखवलं. किंबहुना अगदी आपण पाहिलं ना, ते चिरलेची नाईटची स्पर्धा मला या खेळाडूला पाहिल्यानंतर अक्षरशः आठवते, कारण ज्या खेळाडूने रायगडचं तख्त राखत असताना आपल्या नावावरती कार मिळवली होती, तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. आणि आज माझ्यासाठी ही पर्वणी असेल, कारण पप्पूला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहणं ना, त्याच्या बॅटमधून धावा येताना किंबहुना तो धावा गोळा करताना, या साऱ्या गोष्टी पाहणं ही उरणकरांसाठी देखील तितकीशी पर्वणी आहे. आज त्याची बॅट बोलायला हवी, कारण एक मोठा लक्षाचा पाठलाग करायचा आहे. 86 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. अलंकार तांडेल याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. पंचांचा इशारा येईल. उत्तरार्धाला सुरुवात संदीपजी पाटील सर यांना आपण पाहतोय. गुंचोपुरेशे पंच. सामन्याला सुरुवात होते. उत्तरार्ध 86चा करायचा पाठलाग. मोठं लक्ष इथे उभं करण्यात आलंय. 87 रन टार्गेटचा इथे चेस करायचा आहे. पहिला बॉल. गोलंदाज सज्ज होत असताना मॅन इन ब्ल्यू मॅन इन रेड अशा स्वरूपाची ड्रेस कोड्स आपण या संघाचे पाहत आहोत. नयन बंडाचं जे अर्धशतक आलं ना, त्याचं मी विशेष कौतुक करेन, कारण त्याने गोलंदाजाला 5 बॉल 5 षटका ठोकले, 6वा बॉल डिफेन्स केला होता. पुढचा चेंडू. पहिला बॉल. सुरुवात झाली आहे. बॅटची आउटसाइड एज फाईन लेगला. पहिल्या बॉल वरती इथे मोठा शोक खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येईल, परंतु त्याआधी चेंडूने ओलांडले सीमारेषा. चौकार. पहिल्या बॉलवरती चौकार येत असताना पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅकफूट वरती निष्णात आहे हा खेळाडू. फ्रंट फूट बॅकफूट हा भेदभाव त्याच्याकडून जास्तीचा पाहायला मिळत नाही. अगदी त्याच वेळेला बॅकफूटला येत असताना पाहायला मिळाला. 24 लाईव्ह इव्हेंट्सने आणलेली आणखीन एक महत्वाची संकल्पना की बॅटर आणि ज्या वेळेला आपण पाहिलं ना, तर दोन्ही एंडला एक माईक लावला जातो. हा बॉल पुन्हा एकदा बॅकफूटला ऑन साइडला टक करून आवाज आलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. महत्वपूर्ण सफलता. खेळाडू क्रमांक पहिला बाद. या स्पर्धेचं कौतुक करत असताना ना, खऱ्या अर्थानं वैशाली कॅटरसही विशेष कौतुक करायला हवं, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी अल्प दरामध्ये सर्व आयोजक तथा ऑफिशियल साठी अगदी रुचकर आणि चविष्ट जेवण आणि खेळाडूंसाठी देखील अगदी चविष्ट आणि रुचकर जेवण त्यांनी उपलब्ध करून दिलंय. शेवटच्या दिवशीसाठी आणखीन एक पर्वणी आहे. जेवढे प्रेक्षक वर्ग येतील ना, तुम्ही दुपारचं जेवण बनवू नका, घरी आधीच सांगून या येताना, कारण मी उरण प्रीमियर लीग बघायला जातो आणि मला इथे आल्यानंतर जेवण मिळणार आहे आणि तेही पोटभर. आवर्जून तुम्ही सांगून या आणि हा तुम्हाला हवं ते मिळेल त्याच्यासोबतच तुम्ही घेऊन या. पुढचा बॉल खुला टाकण्याचा प्रयत्न. इथे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूच्या खाली येतोय. आणखीन एक सफलता इथे प्राप्त होईल. बॅक टू बॅक विकेट्स. खेळाडू क्रमांक दुसरा बाद. मागोमाग एक खेळाडू बाद झालेत. वैभव पाटील आला, तो गेला, त्याची बॅट इम्पॅक्ट पाडू शकली नाही. 86चा पाठलाग करायचा. हे अंडर प्रेशर प्रदर्शन आहे की काय, कारण
ज्या गोष्टींसाठी हे खेळाडू जाणले जातात तो खेळ करावा लागेल, कारण तालुक्याला आपण रिप्रेझेंट करतोय. आज तालुका निहाय स्पर्धेमध्ये आपण अर्थात तालुक्याचं रिप्रेझेंट करत असताना खेळतो आहोत, कारण उरण प्रीमियर लीग ही तालुक्याची स्पर्धा आहे, प्रत्येक गावाची स्पर्धा नाही. अर्थात प्रत्येक गावाचं एक गाव 11चा खेळ नाही आहे. इथे आपल्याला त्या दर्जाचं प्रदर्शन करायचं आहे. आपण एक एक गावामधून इथून संघामध्ये निवड करण्यात आली आहे आणि तिथे आल्यानंतर त्या दर्जाचं प्रदर्शन ही व्हायला हवं. आजच्या दिवशी दोन दिग्गज खेळाडूंना आपण खेळत असताना पाहायला मिळाला पूर्वार्धामध्ये, कारण ज्या दर्जाचं क्रिकेट होत असताना पाहिलं आपण मंदार लवेकर यांना गोलंदाजी करत असताना पाहणं एक अद्भुत अनुभूती आहे. गोलंदाज हॅट्रिक वरती येत असताना पाहायला मिळतं. 2 बॉल 2 विकेट प्राप्त केली आहेत. गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल उजव्याशीच्या बाहेर. हॅट्रिक हॅट्रिक सारं काही या एकाच मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. या स्पर्धेतला पहिला गोलंदाज अर्थात अलंकार तांडेलने प्राप्त केली आहे या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक. सुशांतजी तांडेल साहेब या स्पर्धेमध्ये येत असताना अजून एखाद्या प्रेक्षक वर्गाला काय हवं? पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक पाहायला मिळालं. पहिल्याच मॅच मध्ये जिथे 85 धावांची पहिल्या विकेटसाठी भागीदारी पाहायला मिळाली. पहिल्याच मॅच मध्ये विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली आहे. आता राहिलंय तर काय राहिलं तर मला वाटतं मेडन ओव्हर राहिली आहे. आता ती कदाचित या इनिंग मध्ये येत असतानाही पाहायला मिळू शकते. क्रिकेटचा खेळ आहे. तुम्हा आम्हा सर्वांना एकत्रित घेऊन आलाय. एक मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची वैभवशाली आणि गौरवशाली परंपरा असणारी स्पर्धा आपण पाहत आहोत. उरण प्रीमियर लीग महत्वाची स्पर्धा आज आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळते. पहिलं पर्व जे काही सुरू झालं आणि तिथून आज चौथ्या पर्वापर्यंत आपण येऊन पोहोचलो आहोत. 3 खेळाडू बाद झाले. 4 वरती 3 ही सध्या परिस्थिती पाहायला मिळते. विकेटची पडझड झाली आहे. एक बाब आवर्जून पाहायला मिळते ना की एखाद्या झाडाच्या पिकलेल्या पानांची जशी गळती लागते ना त्या स्वरूपाची गळती इथे लागली आहे. हा बॉल उजव्याशीच्या बाहेर. आणखी एक इथे चौथ्या बॉलवरती चौथा खेळाडू बाद केलाय. डबल विकेट हॅट्रिक अर्थात गोलंदाज अलंकार तांडेलने प्राप्त केली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला 4-4. असणारा अलंकार तांडेलने काय गोलंदाजी केली आहे. आज या स्पर्धेमध्ये एक मोठा विक्रम त्याने नोंदलाय. 4 बॉल 4 विकेट. या रील्स जास्तीच्या व्हायरल होतील, कारण आज आपण सोशल नेटवर्किंग साईट वरती या गोष्टी जास्तीच्या चर्चेत राहतात. परंतु या उरण प्रीमियर लीगच्या खूप साऱ्या गोष्टी ज्या रील्स प्रमाणे व्हायरल झाल्या ना त्यापैकी काही रील्स अशाही मी पाहिल्या जिथे एखादाही षटकार पाहायला मिळाला, एखादाही विकेट पाहायला मिळाली, परंतु पुढे काय झालं ना गोलंदाज सहजासहजी सांगत नाही. पुढच्या बॉलवरती जर 5 षटकार जरी आले असतील त्याच्या अगेन्स्ट तरी देखील तो सांगत नाही. चला या नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन मी आपलं लक्ष वेधेन. लवकरात लवकर उपस्थित व्हा. अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्क वर्दी माझी मुंबई या संघाचा ISPL मध्ये त्याने प्रतिनिधित्व केलं होतं. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल डाऊन दी ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एकही मारा, सॉलिड मारा. स्वर्गीय निशांत स्मृती बेंडकर संघाचा कर्णधार आणि आर्यन ग्रुप चिर्ले संघाचा कर्णधार. चला आर्यन ग्रुप चिर्ले संघाचा कर्णधार उपस्थित आहे. स्वर्गीय निशांत स्मृती बेंडकर संघाचा कर्णधार आपण देखील उपस्थित व्हा. पुढचा बॉल यावेळेला देखील डाऊन ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतो. आउटफील्ड फास्ट. अगदी गोळीच्या वेगाने गोलीगत चौकार.
हॅलो. पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल होईल. अर्थात एका बाजूला स्वर्गीय निशांत स्मृती भेंडकळ आणि त्याच्या अगेन्स्ट खेळते आर्यन ग्रुप चिर्ले. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला कट केलाय पॉइंटला, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आज या स्पर्धेमध्ये काही गोष्टी पुन्हा एकदा मला पाहायला मिळाल्या. मी भाग्यवान समजतो की मी उरण प्रीमियर लीग मध्ये 4थ्या पर्वामध्ये देखील जुळलोय. या पर्वामध्ये आपण ड्रिंक्स ट्रॉली काहीशी वेगळी पाहतोय, जी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना किंबहुना या पर्वामध्ये आपण वॉकी टॉकीज जे ऑफिशियल्सला देण्यात आले आहे आणि त्याचा संपूर्ण लाभ संदीप पाटील उचलताना मी त्यांना पाहतोय. कारण अगदी मिश्किल स्वभावाचे आहेत. खेळाडूने आतमध्ये काय केलं नाही केलं त्याची चर्चा ते करतात, बाहेर आलेल्या प्रेक्षकाची ते चर्चा करतात. स्कोर कार्ड वरती धाबा त्या 15, 4 खेळाडू झालेत बाद. 3 बॉल 11 वरती हर्षद ठाकूरला आपण बॅटिंग करताना पाहायला मिळतं. धीरज मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अक्षय पाटील महागडा राहिलाय. अर्थात एखाद्या खेळाडूची सुरुवातीला स्तुती करणं त्याला काही रुचलं नसावं, त्याच्या अगेन्स्ट रन्स आलेत. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेत. हा बॉल डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. सिंगल आणि डबल्सने जास्तीचा काही फरक पडणार नाही, कारण 86चा पाठलाग करायचा आहे. नेक्स्ट मॅच मध्ये जिथे जुगल घरत आणि त्याच्या अगेन्स्ट परेश ठाकूर पाहायला मिळेल. स्वर्गीय निशांत स्मृती भेंडकर संघाचा कर्णधार जुगल घरतला आपण पाहणार आहोत आणि त्याच्या अगेन्स्ट आर्यन ग्रुप चिर्ले अर्थात परेश ठाकूर. पुढचा बॉल यावेळेला डाऊन द ग्राउंड केलाय. फटका तर आला ताकदवान, क्षेत्ररक्षक जज करतोय. इथे सहज साधा सोपा झेल त्याने सोडलाय. दिवाळीची पहिली आंघोळ करताना हातातून मोती साबण आंघोळ करत असताना जसा सुटावा ना, तशी कॅच त्याने सोडली आहे. सहज साधा सोपा झेल होता. इथे कॅचेस व्हायला हवे, ती कॅच झालेली नाहीये. चला नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. यावेळेचा बॉल हा फ्लॅकर आहे. ऑन साइडला हा पंप पुल केलाय. चेंडू झालाय गुल. धाव मिळतील 4. हालाय चौकार. आर्यन ग्रुप स्वर्गीय निशांत स्फूर्ती या दोन संघामधली दुसरी लढत इथं पाहायला मिळेल. उरण प्रीमियर लीग 2025 सहित दीप्यमान सोहळा आणि यामध्ये आदरणीय सन्माननीय कडू साहेब आणि तंडेल साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल, आमचे माली सर देखील या नाणेफेकीचा कौल मध्ये इथे उपस्थित आहेत. तर दोन संघ एकीकडे जुगल घरत आणि परेश ठाकूर या दोघांमध्ये नाणेफेकीचा कौल इथे केला जातो आहे. नाणेफेकीचा कौल लागतोय अर्थातच स्वर्गीय निशांत स्मृती जुगल घरत याच्या दिशेनं. अर्थात जुगल आपण नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे, तर काय निर्णय असेल आपला? फिल्डिंग करू. अर्थात क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आज पहिली मॅच असेल आपल्या उरण प्रीमियर लीगची. किती धाबसंख्या वर रोखण्याचा प्रयत्न असेल? जुगल यांनी आपल्यापासून रजा घेतलेली आहे. अर्थात परेशजी ठाकूर आपण नाणेफेक गमावलेली आहे, तर त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आपल्या वाटेला फलंदाजी आलेली आहे. किती धाबसंख्या बनवायचा प्रयत्न असेल? कम से कम 65-70 टार्गेट ठेवू आम्ही. आतापर्यंत आपण पाहिलं 5 तारखेपासून हा कारभार सुरुवात झाली या स्पर्धेला आणि इथून मात्र आपण पाहिलं तर साधारणतः पहिल्या सत्रामध्ये धाबा बनत आहेत. एक जमेची बाजू आता देखील आपण मॅच चालू आहे, आपण पाहतोय जवळपास 70च्या आसपास धाबसंख्या बनवली गेली आहे. तर आज ही जी स्पर्धा तर बॅटिंग साठी ही आहे पिच की गोलंदाजीसाठी आहे? असं काय नाही, दोन्ही साईडनी पण बेनिफिट आहे. बॉलिंग साठी पण आहे आणि बॅटर साठी पण आहे. अर्थात आज आपण पाहतोय 4थ्या पर्वामध्ये आहोत उरण प्रीमियर लीग 2025. तर हे आयोजन आणि नियोजनाबद्दल आपलं काय मत आहे? आयोजन खूप सुंदर आहे, असंच भरत राहा. अर्थात धन्यवाद आणि शुभेच्छा देऊया आणि मान्यवरांना देखील शुभेच्छा देऊया आणि धन्यवाद देऊया. धन्यवाद. आपण बोलूया पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये. पुढचा बॉल आणखीन एक चेंडू ऑन साइडला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत तैनात बाउंड्री लाईन वरती. पुन्हा एकदा अलंकार तांडेलला गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. अक्षयजी पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. पेंटच्या राब्याचा हा आवाज अगदी पूर्वार्धामध्ये जिथे इथे जी मात्रेसर यांचा आवाज तुम्ही ऐकलात उरणकरांच्या हक्काचा आणि भूमिपुत्र या उरणचे. धाबलकावरती धावा जिथे 22ला 4.
धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत, कारण आपण पाहिलं तर तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना धावा इथे थांबल्यात. रन्स गोळा करावा लागतील जिथे येणारे 23 चेंडू आणि 64 ची आवश्यकता आहे. 23 बॉल आणि 64 धावा ह्या गोळा करत असताना भावा इथे कस लागेल. पुढचा बॉल यावेळेला इथे मात्र एक गोष्टीची साशंकता इथे निर्माण होते. रन्स इथे कंप्लीट करण्यात आले लेग बाईटच्या स्वरूपामधून. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, मनसुबे बनवले परंतु ते उधळून लावले. अलंकार तांडेलच्या गोलंदाजीतील खासियत पाहायला मिळाली. त्याने अद्याप आपण पाहिलं ना तर केवळ 5 धावा खर्च केल्यात, बॉल डिलिव्हर्ड केलेत 8, 4 विकेट प्राप्त केल्यात आणि आजचा दिवस त्याचा आहे. किंबहुना असंही म्हणावं लागेल ना की आज हे नाणं खणखणीत वाजतंय. हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, धुंडो धुंडो रे साजना सांगणारी गोलंदाजी. असं वाटू लागलं की उरणमध्ये दाट धुकं पडलंय आणि या धुक्यामध्ये हरवलेली वाट आहे की काय फलंदाजी करणं. रन्स आलेल्या नाही आहेत, धावा इथे थांबल्यात. एक मोठी क्रांती या गोलंदाजीच्या माध्यमातून होत असताना यावेळेचा बॉल इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. इथे दंडित करण्यात येत आहे. वेस्ट हाईट जास्त आहे जिथे भीमरचा नो. गोलंदाजाला हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. या स्पर्धेमध्ये मला वाटतं सुयोग भुईर जो एक मात्र गोलंदाज राहिला होता ज्याने 2 षटक 4 धाबा खर्च करत असताना इकॉनॉमिकल स्ट्रॉंग राहिला होता तो गोलंदाजीमध्ये. चला मेडिकल किट मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात. सुयोग भुईर वगळता एकही गोलंदाज या मैदानावरती जास्त काळ चांगल्या दर्जाची गोलंदाजी करू शकलेला नाहीये. इथे रन्स जास्तीचे येत असताना पाहायला मिळतात. आयोजकांनी एक बाब आवर्जून एक चांगली केली आहे, कारण याआधी मी ज्या वेळेला या मैदानावरती आलो होतो त्यावेळेला एकाच एंड कडून फलंदाजी केली जायची, परंतु यावेळेला उरण प्रीमियर लीग आहे, मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. बोथ एंड कडून क्रिकेटच्या मॅचेस आपण पाहतोय. ही बाब देखील वाखाणण्याजोगी आहे. अगदी त्याच वेळेला प्रशस्त असं क्रीडांगण, भव्य दिव्य व्यासपीठ, चहू बाजूला अगदी आपण पाहिलं ना तर स्टँड उभारण्यात आलेत, कारण अगदी उन्हाचा तडाखा वाढतो या कारणास्तव स्टँड ही चांगल्या दर्जाचे येथे उभारण्यात येत असताना पाहायला मिळाल्यात. चांगली स्पर्धा आणि त्याच वेळेला गौरवशाली आणि वैभवशाली परंपरा या स्पर्धेला लाभली आहे. ह्या तालुक्याचं नाव संपूर्ण जगभर या गोष्टींसाठी घेतलं जातं. याचं कारण आहे की JNPT बंदर असेल, अनेक बंदरांनी वेढलेला हा तालुका आहे. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर ONGCचं प्रमुख स्थळ या ठिकाणावरती आहे. अगदी एक मोठी क्रांती, अगदी लोकल ट्रेन येत असताना मुंबापुरीला अगदी जवळचं शहर हे उरण देखील होत असताना पाहायला मिळालं. साऱ्या गोष्टी आज घडत असताना पाहायला मिळतात. या उरण तालुक्यामध्ये सर्व काही संपन्न अशा गोष्टी या परिसरामध्ये होत असताना आपण पाहतो आहोत. डेव्हलपमेंट फार छान झाली आहे. हा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आपला फटका, 440 चा झटका, षटकार. तो थेट शरीरावरती आढळला, परंतु पुढच्याच बॉल वरती हर्षल ठाकूरने सांगितलं असेल रुको जरा सबर करो, आणि काय स्ट्रोक आला त्याच्या बॅटमधून. षटकार ठोकला. संघाची धावसंख्या 30-4. लांब लचक षटकार येत असताना पाहायला मिळाला. मुंबई चौफेर आणि मुंबई मिरर जर का तुम्ही वाचत असाल ना तर त्याच्यामध्ये कोडी येतात. हे कोड होतं गोलंदाजी करत असताना अलंकार तांडेल, हे सोडवणं अवघड होतं आणि ते कोड इथे सोडवलंय. ते अर्थातच हर्षल ठाकूरने. काय स्ट्रोक आला त्याच्या बॅटमधून. पुढचा बॉल 30-4. लोअर फुलटोच होता. डाऊन ग्राउंड खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी वेगाने येतोय. 1 रन इथे कंप्लीट केली आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारत असताना जाऊन पोहोचते 31-4 आपण पाहत आहोत. 3 षटकांचा खेळ संपलाय. एक स्ट्रॅटेजिक टाइम आउट इथे असेल, अर्थात ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल. थोडासा वेळ आपल्याकडे आहे. तद्वर वळूया डीजे कडे आणि ऐकूयात मधुर संगीत. सारा आयोजन बघायला जमलाय लोक सारा.
जास्त नावरून तालुक्याचा, जास्त नावरून तालुक्याचा. उरण प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्याचा, उरण प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्याचा. प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्याचा, उरण प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्याचा. हितेश माली महेश मद्रे संगीला. थँक्यू. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 31-4 आपण ही सद्य परिस्थिती पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आघाडीला आलेला हर्षल ठाकूर अजूनही उभा आहे. त्याच्या बॅटमधून 2 षटकार इथे पाहायला मिळालेत आणि तो नॉट आउट खेळतोय 20 या धावसंख्येवरती 200च्या स्ट्राईक रेटने. या स्पर्धेच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी आकर्षक बाईक आपण पाहतो आहोत. दीपकजी भोईर साहेब अर्थात सरपंच मोठी जुई यांच्या माध्यमातून तथा प्रवीणजी घासे साहेब स्मार्ट सिटी डेव्हलपर्स चे सर्वे सर्वा आणि एक प्रतिष्ठित अशा स्पर्धेचे आयोजक. मोठी जुईमध्ये 4 रजनी क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं, परंतु उरण तालुक्याला हेवा वाटेल असं आयोजन करणारे आदरणीय प्रवीणजी घासे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आकर्षक अशी बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येत असताना पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये फेरबदल, एक युवा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखवत असताना या षटकाच्या दरम्यान चला या गोष्टीसाठी आपण संदीपजी पाटील यांची मदत घेऊ शकतो. दीपेश नाईक आलाय गोलंदाजी मार्कवर. खोला टाकलेला हा बॉल इथे ऑन साइडला केलाय. आवश्यकता आहे 18 बॉल आणि 55 धावसंख्येची. आता उरले चेंडू अर्थातच 17 चेंडूंचा खेळ शेष आहे. 54ची आवश्यकता. 17 चेंडू आणि 54 धावा. जरीमरी नागाव संघ सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर थोडासा बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती दीपेश नाईकला आपण पाहतोय. मूळ गाव अर्थात याच गावाला तो बिलॉंग करतो आणि या मैदानाचा आराखडा त्याला चांगल्या रीतीने ठाऊक आहे. इथे धावा गोळा करत असताना किती कस लागतो ना फलंदाजाचा हे त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. गोलंदाजी कशा दर्जाची करायची किंबहुना मी त्याच वेळेला ना अगदी की कर्णधाराचंही कौतुक करेन. त्याला ज्या एंड कडून आणलंय ना ज्या एंड मधून जास्तीच्या धावाही पाहायला मिळतात. या मॅचच्या दरम्यान जिथे आपण पाहतो आहोत महत्वपूर्ण सामना, पहिली लढत आजच्या दिवसाची प्रियेश फ्रेंड्स क्लब केगाव नागाव, झरीमरी नागाव या 2 संघांदरम्यानची लढत पाहायला मिळते. यावेळेला बॅकफुटला आले, बॅटच्या टोला लागलाय, चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट बॅक जिथे फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव केवळ प्राप्त होत असताना एकेरी दुहेरी धाब्याने काही फरक पडणार नाही. क्रिकेटची लाईफ लाईन जर का सिंगल आणि डबल्स आहे ना, मुंबईची लाईफ लाईन लोकल असेल तर, परंतु इथे सिंगल आणि डबल्सने काही फरक पडणार नाही. मोठे फटके खेळावे लागतील. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक प्रेक्षक घरून येत असताना हाच विचार करतो की मला किती षटकार पाहायला मिळतील, मला किती चौकार पाहायला मिळतील, किती हाफ सेंचुरी पाहायला मिळतील. यावेळेचा बॉल फुलर लेनचा लोड फुलटोस बनवला. ड्रायव्हिंग लेंथ वरती या क्षेत्ररक्षक आहे डीपॅक्सचा खबरला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने आलाय. दिवसा ढवळ्या या उरणच्या कोर्ट नाक्यावरती चोरी झाली आहे. तीही धावांची एक होती. क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू होता, तिथून वेगाने ही रन्स कंप्लीट केली आहे. धावा येत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 35-4. आवश्यकता 15 बॉल आणि 51 धावसंख्येची. 15 चेंडू आणि 51 धावा. 3 मोठे स्ट्रोक यावेच लागतील या चेंडूंवर. उजव्या हस्तीच्या बाहेर हा बॉल इथे हाताला. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळते. उरणच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी गाडी चुकून प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती जावी असाच काहीसा प्रकार आणि प्रताप इथे पाहायला मिळाला. अतिरिक्त धाव आली आहे. दीपेश नाईकला आपण गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतं. अर्धशतकांची रेलचेल असणारी स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये अलंकारने सांगितलं की होय गोलंदाजा ही बोलबाला करू शकतात. त्याने विकेट हॅट्रिक मिळवली. विकेट हॅट्रिक नुसती मिळवली नाही तर डबल विकेट हॅट्रिक मिळवली. 4 बॉल 4 विकेट्स त्याने घेतल्या
आणि हा कारनामा करणारा पहिला गोलंदाज या स्पर्धेतला आपण त्याला पाहिलं. पुढचा बॉल लोड फुल टोल वसूल केलाय. इतका लांब मारला ना की बाईक घेऊन चेंडू आणायला जावा लागेल. सीमारेषेच्या बाहेर षटकार. आदरणीय आत्मारामजी थळी साहेब यांचं आगमन झालं आहे व्यासपीठावरती. आपले हार्दिक स्वागत. अगदी लेजेंडरी स्कोरर, गुणलेखक, धावसंख्या लेखक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आज त्यांची उपस्थिती या व्यासपीठावरती पाहायला मिळते. षटकार आलाय. मॅच मध्ये पुनरागमन केलंय. सामना अजूनही संपलेला नाही आहे कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे. हीच भूमिका हर्षद ठाकूरची मैदानाच्या आतमध्ये. 13 बॉल 29 वरती तो नॉट आउट. यावेळेला देखील वेगवान चेंडू इथे पाहायला मिळाला. गोलंदाजाचं कौतुक करायला व वेगवान चेंडू हाताला उजव्या यष्टीच्या बाहेर. एक सिंगल आली एकेरीच्या मदतीने. 14 बॉल 30 वरती तो नॉट आउट. 43 ला 4. येणारे चेंडू 13 बॉल आणि 42 ची आवश्यकता. या बॉल वरती मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये फलंदाज असेल. यदा कदाचित एखादा मोठा स्ट्रोक आला तर क्रिकेटमध्ये सारं काही शक्य आहे, अशक्य असं काहीच नाही. यायला हवा मोठा स्ट्रोक कारण मॅच बनू शकते. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुनश्च राहिला. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतला. या षटकामध्ये आल्या 12. दीपेश नाईकने या षटकामध्ये 12 धावा खर्च केला. येणारे बॉल आहेत ते 12 बॉल आणि विजयासाठी 43 ची आवश्यकता. आपण एक घेऊयात डीजे ब्रेक. डीजे कडे जाऊयात. असा गेलो आणि असा आलो. नावाचा हायर बोलबाला, राजेश म्हात्रे भारत पाटील आहेत त्यांचे संगतीला, हिमांशु माळी निलेश पाटीलचा, प्रशांत माळी चेतन पाटीलचा पाठिंबा लखमोलाचा आहे, पाठिंबा लखमोलाचा. आयोजन कोणाचा आमचे बालई गावाचा, आयोजन कोणाचा आमचे बालई गावाचा, आयोजन कोणाचा आमचे बालई गावाचा. पहिल्या पर्वाची सुरुवात या स्पर्धेची खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर पाघोटे मधून झाली. तिथून तो कारवा पुढे गेला चिर्ले गावामध्ये. चिर्ल्यामधून राधे एंटरप्राइजेसच्या चिर्लेच्या मैदानाहून तो कारवा पुढे अनेक गाथा आणि कथा लिहिल्या जात आहेत. या गाथा आपण कथाही ऐकल्या, गाथाही पाहायला मिळाल्या. परंतु आज या चित्त थरारक आणि रोमांच क्रिकेटसाठी आपण अनुभवायला आणि तयार राहा. येणारे 12 बॉल आणि 43 ची आवश्यकता आहे. इथे एक मोठा इतिहास लिहिला जाईल का? कारण या सामन्यामध्ये 12 बॉल 43 ची आवश्यकता असताना संघाचा महत्वाचा खेळाडू 14 बॉल 30 वरती तो नॉट आउट आहे. बॅटिंग साठी लोड फुलटोल आहे, मिसक्यूड आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, वॅकंट एरिया. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी पोहोचला होता. रन्स कंप्लीट करण्यात आल्यात तर 2. समीकरण बदलत आहेत. 11 बॉल. आता मात्र विजयासाठी आवश्यकता राहिली ती 41 धावसंख्येची. 11 चेंडू आणि 41 धावा. आता एकंदरीत संघाच्या खेम्यामधून संघ म्हणत असेल आता तूच हर्षल काहीतरी कर भावा, कारण 11 बॉल आणि विजयासाठी हव्यात ते 41 धावा. 15 बॉल आणि हर्षद खेळतो 32 या धावसंख्येमध्ये नॉट आउटच्या प्रकारचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेण्यात आला होता. कमी गतीने टाकला. व्हेरिएशन व्हरायटी पहा किती आहे. अगदी फलंदाजाला वाट पाहावी लागली या बॉलची. इतका सरप्राईज पॅकेज होता. ऍक्शन रिप्ले ना पाहण्याजोगे राहील कारण ज्या रीतीचा चेंडू इथे हाताला होता गोलंदाज विशाल पाटीलचा, हा ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजीची त्याची रिदम आहे, त्याची ऍक्शन चांगली आहे. बॉल डिलिव्हर चांगला करतो परंतु इथे फिंगर रोल केली, आतमध्ये वळवला होता बॉल. ऑफ ब्रेक पाहायला मिळाला तोही जलद गती गोलंदाजाकडून. उजव्या सीच्या बाहेर कट केला. पॉइंटला बीट करत असताना तडमानला चेंडू चालला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. रन्स अवेलेबल आहेत आणि त्या इथे प्राप्त होत असताना उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण झालंय. क्षेत्ररक्षक एक चांगल्या दर्जाचं जिथे आपलं प्रसंग अवधान दाखवत असताना रिले स्वरूपामध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं.
रन्स आल्यात टक्के 2 संघाची धावसंख्या 47 समीकरण सातत्याने बदलतात 9 बॉल विजयासाठी जिथे 39 ची आवश्यकता पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल यावेळेला खोला टाकला ऑन साइडला केला डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलं लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे एक सिंगल पेक्षा जास्तीचं काही नाही ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक फेकी करतोय प्रशांतजी माळी साहेब क्रिकेटमध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये ना ही आलेली उत्क्रांती आहे मी म्हणेन कारण यष्टीरक्षकाच्या अगदी समोर जर का एक मायक्रोफोन ठेवलाय तर अलीकडचा काळ किंवा तुमचा काळ जो होता जर तिथे जर का मायक्रोफोन कदाचित असते तर काहीतरी वेगळं ऐकायला मिळालं असतं कारण एकंदरीत ज्या वेळेला जोशामध्ये खेळाडू असतो ना तर खूप साऱ्या कविताही बोलून जातो खूप साऱ्या ओळी देखील देतो परंतु आता ते होणार नाही कारण यष्टीरक्षकाला ठाऊक आहे की माझ्यासमोर मायक्रोफोन आहे आणि इतर प्रेक्षक ऐकतायत ही बाब फार महत्वाची आहे क्रिकेटमध्ये आलेला हा अमुग्राह बदल पाहतोय आपण हवेचा बॉल खाली राहिला अनुपजी पाटील साहेब पाघोटे आलोकजी पाटील साहेब ज्यांचं आगमन झालं त्यांना मी विनंती करेन पाघोटेचे आलोकजी पाटील साहेब आपण या व्यासपीठावरती आपले हार्दिक असे स्वागत धावफलकावरती धाबा स्थिरावलेली 48 ला 4 समीकरण आता 7 बॉल 38 ची आवश्यकता 7 चेंडू 38 धावा गोलंदाजी चांगली केली विशाल पाटीलने किंवा 5 धाबा खर्च केल्यात बॅकफुटला आले ऑन साइडला खेळतात डीप मध्ये प्रोटेक्शन आहे रन्स येणार नाही उर्वरित 6 चेंडूचा खेळ शेष राहिलाय या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अंडर प्रेशर येणारा संघ सध्याच्या घडीला बॅकफुट वरती पाहायला मिळतोय जिथे विजयासाठी येणारे 6 बॉल 37 ची आवश्यकता नवी मुंबई आहे आणि म्हणून क्रिकेटकडे थोडा कल कमी असतो परंतु इथे मॅच ऑन गेम ऑन चेंडू सीमारेषेच्या बाहेर डाऊन द ग्राउंड षटकार एका अर्धशतकाची चाहूल लागतीये 35 वरती खेळतो 18 बॉल 35 धावा विजयासाठी येणारे 5 बॉल आणि 31 ची आवश्यकता 32 ची आवश्यकता राहिली आहे 55 ला 4 32 ची आवश्यकता करेक्शन करेल पुढचा बॉल उजव्या हस्तीच्या बाहेर स्क्वेअर कट केला डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा स्ट्रोक धाव मिळतील 4 आणखीन एक चौकार असताना एकाच मॅच मध्ये दुसरं अर्धशतक पाहायला मिळतं की काय होय आलंय चेंडू सीमारेषेच्या बाहेर सो ब्युटिफुल सो एलिगेंट लुकिंग लाईक वाव षटकार काय खेळला अक्षरशः हेवा वाटावा परंतु ही मॅच इथे अडचणीमध्ये आहे 3 बॉल आणि 22 ची गरज
3 चेंडू आणि 22 धावा. या मैदानावरती अक्षरशः धावांची पूर सदृश्य स्थिती आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. धावा आणि धावा येत असताना पुढचा बॉल यावेळेला देखील वन्स अगेन अनदर बिग हिट, षटकार. दोन बॉल आणि 16ची आवश्यकता जरी मरी नागाव टीमला या मॅच मध्ये विजयासाठी, परंतु संघाचा कर्णधार तो एकटा लढला. एक पात्री अभिनय त्याने केले मैदानाच्या आतमध्ये. शेवटपर्यंत तो उभा राहत असताना पाहायला मिळालाय. 2 चेंडू आणि 16 धावा. सामना ज्या प्रकारचा मैदानाच्या आत पाहायला मिळाला ना, तर हे शुभ संकेत असतील संघासाठी की ज्या रीतीचा खेळ तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. राऊंड रॉबिन स्वरूपामध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. अर्थात तुम्हाला आणखीन एक संधी आहे पुढच्या मॅच मध्ये. धापलकावरती धाबा त्या 70ला 4. पुढचा बॉल लोड फुलटोज होता, ऑन साइडला खेळला, क्षेत्ररक्षक नाहीये, वॅकंट एरिया आहे. चेंडू मात्र सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतो. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये रन्स कंप्लीट केल्या त्या 2. आता मात्र एक बॉल, 14ची गरज. पहिल्या सामन्यामध्ये सारं काही पाहायला मिळालं. 2 अर्धशतक पाहायला मिळाली, एक हॅट्रिक पाहायला मिळाली, रन्स पाहायला मिळाल्या 85. त्याचा पाठलाग करत असताना 72 धावा देखील पाहायला मिळाल्यात. स्कोरबोर्ड बिझी ठेवलंय खेळाडूंनी. शेवटचा बॉल या उत्तरार्धातला तो येतो सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवरती चौकार आलाय, परंतु ही मॅच इथे जिंकली आहे एका मोठ्या फरकाने. जिथे मात्र सामना जिंकत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. अर्थात प्रियेश फ्रेंड्स क्लब केगाव या संघाला शेवटच्या बॉलवरचा हा चौकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. अर्थात नॉट आउट राहिला हर्षद, ज्याने एक चांगल्या दर्जाचा खेळ केला. पहिली मॅच इथे संपली आहे. एक मोठा लढतीच्या दरम्यान एक चित्त थरारक आणि उत्कंठावर्धक या सामन्यामध्ये जिथे प्रियेश फ्रेंड्स क्लब केगाव संघ इथे विजेता राहिलाय. रायगड जिल्ह्यात उरण तालुक्यात आयोजन कोणाचा आहे, आयोजन कोणाचा आयोजन. मी विनंती करेन आलोकजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. अर्थात प्लेअर ऑफ द मॅच या आपण इन्व्हाइट करूयात. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देत असताना गुणलेखकाने काय पाहिले हे आपण जरूर आवर्जून सांगूयात. कारण महत्वाची बाब राहिली की या मॅच मध्ये धावा आल्या, 2 अर्धशतक आल्या. 2 अर्धशतक येत असताना सामना केवळ प्रतिस्पर्धी संघ 9 धाव्याने जिंकलाय. 9 धाव्याने जिंकत असताना गुणलेखकाचं मी या गोष्टीसाठी कौतुक करतो की जिथे फलंदाजांचा बोलबाला आहे, अर्धशतक जवळपास 6 ते 7 आले या स्पर्धेमध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये एकच गोलंदाज असा ठरलाय की ज्याने डबल विकेट हॅट्रिक घेतली आहे. आणि अर्थात डबल विकेट हॅट्रिक घेतली नाही, जर ज्या 4 विकेट घेतल्या नसत्या ना, तर मला वाटतं या 9 धाव्याने तर सोडात सामना गमवावेही कदाचित लागला असता. म्हणून की काय अलंकार राहिला या मॅचचा. प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. 2 षटक, 13 धावा आणि 4 खेळाडूंना बाद करत असताना त्याने या स्पर्धेची पहिली डबल विकेट हॅट्रिक घेतली आहे. या आपण त्याला इन्व्हाइट करूयात. मंथन पाटील यांचं मी विशेष कौतुक करेन. या आपण देत आहोत